नालासोपाऱ्यातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली। फक्त 13 वर्षाच्या भावाने आपल्या 7 वर्षांच्या लहान बहिणीची थेट गळ्यावर कटरने वार करत हत्या केली आहे। ही घटना घडली आहे संतोष भुवन परिसरातील पांडुरंग चाळीत। मिथुन शर्मा आणि त्यांच्या पत्नीसह एकत्र राहणाऱ्या या कुटुंबात गुरुवारी नेहमीप्रमाणे आई वडील कामावर गेले होते। त्या दिवशी मोठा मुलगा घराबाहेर खेळायला गेला होता। परत आल्यानंतर त्याने शेजाऱ्यांना सांगितलं की बहीण स्टूलवरून खाली पडली। मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। सुरुवातीला पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली, पण जेव्हा डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं तेव्हा अंजलीच्या गळ्यावर स्पष्ट जखमेचा निशाण आढळून आलं। पोलिसांच्या संशयाला सुरुवात झाली आणि गुन्हे शाखेनं चौकशीचा धागा पकडला। शनिवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालात उघड झालं, अंजलीचा मृत्यू गळ्यावर कटरने वार झाल्यामुळेच झाला होता। त्यानंतर 13 वर्षांच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली। फक्त एका साध्या वादातून बहिणीनं उन्हात खेळायला जाऊ नको एवढंच म्हटल्यावर मोठ्या भावाच्या रागाने एवढं टोक गाठलं की त्यानं तिचा जीव घेतला। हा 13 वर्षांचा मुलगा अनेकदा शाळेत नापास झाला होता। घरात आई वडील नसल्यामुळे तो बहुतेक वेळा उन्हाळ फिरत असे। ही घटना केवळ नालासोपाऱ्यासाठीच नव्हे तर समस्त समाजासाठी एक गंभीर इशारा आहे। कोवळ्या वयात मुलांमध्ये वाढत चाललेला राग, हिंसक प्रवृत्ती आणि पालक तत्वाचा अभाव हे किती भयावह स्वरूप घेऊ शकतं याचं हे अत्यंत वेदनादायक उदाहरण आहे। बेलार पोलीस अधिक तपास करत असून या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे।